बंधू भगिनींनो, मला कल्पना आहे की खूप उशीर झाला आहे आणि आपण सगळे सकाळपासून बसलेला आहात इथे. तरी पण तुम्ही शांतपणे मी काय म्हणते ते ऐकाल, म्हणजे ऐकावं लागेल. याच्यासाठी आधीच तुमचे आभार मानते. मला आत्तापर्यंत किशोर बेडकेळांनी जे मांडलं ते सर्वसाधारणपणे मान्य आहे. खरं म्हणजे मला नंतरच्या पिरियडवरच बोलायचं आहे, म्हणजे 1947 ते 2016 हा पिरियड हा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो राष्ट्रवादाच्या उदय आणि विकासामध्ये. आपण घटनेने सर्वसमावेशक राष्ट्रवाद स्वीकारला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. ही वस्तुस्थिती जरी मानली तरी पण त्याही काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा हिंदुत्ववाद्यांचा मोठा गट कार्यरत होता आणि त्याचं एक काम, त्याचं उद्दिष्ट हे कायम असं राहिलेलं होतं की इथल्या हिंदू मुसलमानांमधली दरी ही कायम ठेवणं आणि काँग्रेस सेक्युलरिझमकडे जाणार नाही याची काळजी घेणं. आणि हे आता इथे खूप डिटेलमध्ये कुठली गोष्ट बोलायला वेळ नाही आहे, म्हणून मी फक्त उल्लेख करते आणि काही गोष्टी म्हणजे संदर्भांच्या अनुषंगाने सांगते. यामध्ये 2 पुस्तकांमध्ये याचा अतिशय डिटेलमध्ये उल्लेख आलेला आहे. ते म्हणजे एक ज्ञानेंद्र पांडे हे इतिहासाचे आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत, ज्यांनी सबंधती जी गोहत्या बंदीची चळवळ 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली, त्यात पंडित मदन मोहन मालवीय यांसारखे लोक हे कसे लिडरशिपमध्ये होते, जे नंतर काँग्रेसमध्ये होते, त्यांचा उल्लेख केला. दुसरी इथे त्यांनीच ह्याच लोकांनी केलेली दुसरी चळवळ म्हणजे आज जे लव जिहाद म्हटलं जातं त्याचाच दुसरा प्रकार, की त्यावेळेला ज्या बायका मुस्लिम पुरुषांशी लग्न करायच्या त्यांच्याबद्दल एक अशी मोहीम चालवली जात होती की ह्या बायका ह्यांना पळवून नेलेलं आहे. आणि ही मोहीम इतकी मोठ्या प्रमाणावर चालली की त्याचा संबंध डिटेल वर्णन चारू गुप्ता ह्यांनी एका लिहिलेल्या पुस्तकामध्ये सेक्शुअलिटी, ऑब्सिनिटी अँड विमेन इन इंडिया असं ते पुस्तक आहे, पूर्वीच्या कालखंडावर. हे मी उल्लेख करून ही गोष्ट सोडते इथे. असं कारण असं की हे लोक नेहमीच कार्यरत होते. ते जे तेव्हा म्हणत होते तेच नंतरही म्हणत होते. आणि ते पुरुषोत्तमदास टंडन हे तर मंत्रीसुद्धा होते नेहरूंच्या मंत्रिमंडळात. तेव्हा असे लोक तिथे पहिल्यापासून होते आणि त्यांचा एक प्रभाव कायम राहिलेला आहे. मला फक्त परत इथे एकच उल्लेख परत करायचा आहे, तो म्हणजे भारत माता हे कुठून आलेलं आहे. आपण जरी मानलं की नेहरूंनी त्याच्यामध्ये दुसरा अर्थ घालण्याचा प्रयत्न केला तरी प्रतीक हे त्यांनी तयार केलेलं होतं. भारत माता ही एक देवी आहे. हिंदू धर्म मानला नाही तरी चालेल. हिंदुत्ववादी म्हणजे कोण, की जे हिंदू धर्म मानत नाहीत, ते हिंदू ही एक राजकीय विचारप्रणाली लोकांना एकत्र करण्यासाठी वापरतात, ते हिंदुत्ववादी आहेत. धर्म मानणारे लोक नव्हे. त्यांच्या दृष्टीने राष्ट्रवाद हा धर्म आहे आणि भारत माता ही देवी आहे जिची त्यांनी पूजा करायची आहे. जे लोक ही पूजा करणार नाहीत ते राष्ट्रवादी नाहीत. ही उघड उघड मांडणी आहे. दुसरं असं की भारत मातेचे 2 हात कापलेले दाखवलेले असतात नेहमीच, की जी भारत माता एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश हे तिचे 2 हात कापून टाकले ह्यांनी, तर पूजा करायची म्हणजे त्याचा बदला आज घ्यायचा. ही त्यातली एक कल्पना आहे. हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे नेहरूंनी काय अर्थ भरला आणि आज काय
त्याचे एक परिणाम खालपर्यंत पोचलेले आहेत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आजच्या चर्चेमधला असाच असायला हवा की हा जो राष्ट्रवाद आपण घटनेमध्ये स्वीकारला तो आज त्यातला एक मुख्य गाभा आणि तो गाभ्याचा राष्ट्रवाद ज्याला आपण म्हणतो तो इतका असा उतरत 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 ह्या हिंदू राष्ट्रवादापर्यंत कसा पोचला. हा आज लोकांना पॉप्युलर पद्धतीने जो हिंदू राष्ट्रवाद लोकांमध्ये आहे, मी आपल्याला सांगायला नको, आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बऱ्याचशे मेंबर असाल तर जे लिहिलं जातं त्याच्यामध्ये त्यातून इथला जो विचारवंत किंवा सुशिक्षित मध्यमवर्ग आहे तो काय प्रकारे विचार करतो आणि तो काय प्रकारे हिंदू राष्ट्रवादातले ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचं समर्थन करतो हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून हे शोधायला पाहिजे असं मला वाटतं. त्यात एक मी उल्लेख असा करेन, परवाच मी ऐकलं, मला ही गोष्ट माहिती नाही, परंतु ख्रिस्तोफे जॅफ्रे लॉर्ड हे जे राजकीय विचारवंत आहेत, राजकीय समाजशास्त्र हा त्यांचा विषय आहे, आपण नाव ऐकलं असेल. ह्यांनी आत्तापर्यंत या संपूर्ण भारतीय समाजातल्या वेगवेगळ्या जाती, धर्म, राष्ट्रवाद आणि मुख्य म्हणजे हिंदू राष्ट्रवाद ह्याचा खूप डिटेल अभ्यास केला आहे. त्यांचं परवा भाषण होतं मुंबईमध्ये, तेव्हा ते असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 55 साली निराश होऊन घटना जाळली. त्यांना लोकांनी असं विचारलं की तुम्ही घटना लिहिलीत आणि का जाळता तुम्ही, तेव्हा त्यांनी असं उदाहरण दिलं की जसं मंदिर बांधतो आपण आणि त्या मंदिरामध्ये जर देवच नसेल तर त्या मंदिराला काही अर्थ उरेल का. ते मंदिर म्हणजे त्याच्यात आत्मा नसेल, तसं ह्या घटनेमध्ये काही आत्मा आहे असं मला वाटत नाही. त्यांना असं म्हणायचं होतं की जी काही इच्छाशक्ती हा सेक्युलर राष्ट्रवाद किंवा इथली सामाजिक समानता यासाठी जी इच्छाशक्ती पाहिजे ती इच्छाशक्ती ही घटना आणि त्याच्या मागे बळ उभ्या करणाऱ्यांमध्ये नाही, हे त्यांचं त्यावेळचं मत होतं. हे मी अशासाठी सांगितलं की त्यानंतरच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी हे मांडलं. आमच्या एकेकाळी विचारवेधच्या संमेलनाला इम्तियाज अहमद हे दिल्लीचे विचारवंत आलेले होते आणि त्यांनी अशी मांडणी केली, म्हणजे मला आता त्या भाषणात केली की इतर ठिकाणी केलेली आहे त्यांनी लेखी सुद्धा, म्हणून सोलापूर विचारवेध संमेलन आले होते, पण विषय काय होता मला नेमकं आठवत नाही आता. अच्छा, पण त्यांचं हे म्हणणं होतं आणि ते त्यांचं प्रसिद्ध आहे म्हणणं ते असं की आपण राज्यघटनेमध्ये सेक्युलर राष्ट्रवाद स्वीकारला म्हणजे शासनाकडे आपण एक प्रकारे आपलं जे राज्यसंस्था आहे ती सेक्युलर असेल असं आपण मानलं. परंतु दुसऱ्या बाजूला समाज मात्र आपला धर्मामध्ये जो इतका गुंतलेला आणि एवढा ह्याचा समाज होता, त्या समाजाचं जे सेक्युलरायझेशन करण्याची जबाबदारी इथल्या राज्यसंस्थेवर एका बाजूला आणि इथल्या समाजातल्या धुरीणांवर दुसऱ्या बाजूला होती, त्यांनी ती पार पाडली नाही. ह्याच्यातून पुढे जायचं असेल तर मलाही असं वाटतं की ह्याचा आपण कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की काय नेमकी जबाबदारी होती आपल्यावर. कारण आपण या देशात अजूनही सगळे लोक सुशिक्षित नाहीत, निरक्षर असलेले लोक खूप आहेत, त्यामुळे सुशिक्षित लोकांवर सुद्धा ही जबाबदारी खूप पडते आणि सेक्युलर राष्ट्रवादी म्हणवणारे जे आपल्यासारखे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा जरूर पडते. आपण ह्याच्यामध्ये कोणता रोल निभावला हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं. जसं यांनी आता म्हटलं हे बरोबर आहे की इथे संबंध जी काही प्रतीकं इथल्या राष्ट्रवादासाठी जे काही लागतं ते सगळं कुठलं होतं, ते अभिजनांचं होतं. अभिजन म्हणजे इथला ब्राह्मण समाज, इथले इतर उच्चवर्णीय समाज आणि इथला एक उच्चवर्गीय समाज, हे जो सगळा इथला रुलिंग क्लास आजही आहे त्याची जी काही स्वतःची म्हणून प्रतीकं आहेत, स्वतःची म्हणून एक अशी आयडेंटिटी आहे, हीच आयडेंटिटी इतरांवर लादली गेली तेव्हापासून आजपर्यंत. आजही आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये काही फार मोठा बदल झालेला आहे असं दिसत नाही. शिरसगाव हे 1960च्या दशकामध्ये शिरसगावला अत्याचार झाला दलित महिलांवर आणि त्याची आठवण आज म्हणजे तो पहिला एक केस बाहेर आली जी बरीच गाजली, ज्याचा अभ्यास अनुपमा राव यांनी केलेला आहे. त्या आपल्याच लोकांमध्ये जाऊन फिरून वगैरे माहिती त्यांनी घेतली होती आणि त्या
म्हणजे त्या ह्यातल्या खास हे आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांनी याची मांडणी करताना तेव्हाच्या त्या शिरसगावच्या केसबद्दल म्हटलं, केस साधी होती. 2 दलित महिलांची नग्न धिंड काढली गावात. निकाल काय दिला कोर्टाने? कोर्टाने असं सांगितलं त्यावेळेला की हे काय सेक्शुअल असॉल्ट नाहीच आहे. ह्याच्यात असॉल्ट काय आहे? आता जोर तुम्ही जातीव्यवस्था काय आहे आणि या जातीव्यवस्थेमध्ये महिलांना नग्न फिरवणं ह्याचं महत्त्व काय आहे, त्यांना खाली दाखवण्याचं, त्यांचा पूर्णपणे एक प्रकारे त्यांचा एक खच्चीकरण करण्याचं जे काही जातीव्यवस्थेमधले मार्ग आहेत परंपरेने चालत आलेले, ते जर इथल्या जजला माहीत नसतील किंवा ते मुद्दाम दुर्लक्ष करत असतील तर या रीतीचा निर्णय ते देणं हे स्वाभाविक आहे. आणि आत्ता काय झालं? खैरलांजीला काय झालं? खैरलांजीला सुद्धा जातीचा उल्लेख नाही, स्त्री म्हणून अत्याचार झाले याचा उल्लेख नाही. आणि यशदानी जेव्हा त्याचे पहिले हे काढले त्यावेळेला आपल्याला माहीत असेल की कशा पद्धतीची ती प्रेतं सापडली, त्याचे पण फोटो सर्वांनी बघितलेले आहेत. ह्याच्यामध्ये ते बघितल्यानंतर आपल्यासारख्यांचं एकदम भयंकर डोकं हे होईल, अशा पद्धतीचे त्या महिलांची प्रेतं आपल्याला तिथे दिसतात आणि त्याची जी माहिती त्याच्यामध्ये आहे त्याच्यावरून कळतं. परंतु जेव्हा कोर्टात केस जाते तेव्हा मात्र हा विषय चर्चेला येत नाही. हा महिला अत्याचाराचा विषय होत नाही. ते पोलीस तिथे करत नाहीत. आपले राष्ट्रवादी वकील श्री उज्ज्वल निकम हे त्या केसमध्ये केस जिंकले म्हणून आपल्या बऱ्याच दलित संघटनांनी काही त्यांचा सत्कार सुद्धा केला, परंतु केसमध्ये ह्याचा उल्लेख आला नाही. म्हणजे शिरसगावपासून ते खैरलांजीपर्यंत काही फरक पडला का इथल्या सगळ्या सिस्टीमच्या किंवा इथल्या ज्या व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये, प्रत्यक्ष दृष्टिकोनामध्ये, सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हे एक अभिजन दृष्टिकोन कसा आहे ह्या सगळ्यात, तो आपण जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की इथे अजूनसुद्धा लोकांना हे वाटणं स्वाभाविक आहे की हे अभिजनांचं राज्य आहे आणि नॅशनलिझममध्ये, राष्ट्रवादामध्ये जी काही खालच्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे हे माझं राज्य आहे, ते इथे दिसत नाही. आता मी ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा खरं तर उल्लेख करता येईल, पण मी आता त्याच्यामध्ये फारसं जाऊ इच्छित नाही. आपले जंगलचे कायदे आहेत, आपले आणि काय कोळ्यांना जे काय हाकलून दिले ते आहे, त्यांच्या समुद्रावरनं वेगवेगळ्या विकासाच्या नावाने, मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. परंतु मला आता एकाच गोष्टीमध्ये शेवटच्या म्हणजे माझा एक मुद्दा आहे जो महत्त्वाचा मला वाटतो, त्याच्यामध्ये मी जाते की ह्या सेक्युलर राष्ट्रवादामध्ये आपण असं म्हणतो की आपला सर्वसमावेशक राष्ट्रवाद आहे. मग सर्वसमावेशक राष्ट्रवाद आहे असं म्हणताना आपण कसं बघतोय इथल्या सगळ्या जनतेकडे, आणि विशेषतः दोनात मला तर असं एक कुठेतरी हल्ली मनात येतं की त्यांचा जो राष्ट्रवाद आहे तो मुसलमानांना बाहेर ठेवतो, आपला राष्ट्रवाद त्यांना आत घेतो. पण तो पण कधी की ते जेव्हा आपल्यासारखे असतात तेव्हा, जेव्हा ते आपल्यासारखे नसतात तेव्हा त्यांना आपणही जवळ करत नाही. आणि म्हणून पुरोगामी चळवळीमध्ये आपल्याला मुसलमान दिसत नाही. हा सर्वपणे मुसलमानांचा दोष आहे असं मला वाटत नाही. आणि मी त्याच्यासाठी म्हणजे आतमजीत सिंगांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, मला त्याचा एक उल्लेख महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये फक्त मी मांडू इच्छिते. रोमिला थापरनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादाला काहीतरी बेस लागतो, इतिहास, त्याच्यानंतर संस्कृती, शिक्षण व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी एक भावना तयार करण्यामध्ये महत्त्वाचा रोल बनवतात. मग आपण आपल्या इतिहासाचा विचार काय केला आहे? आपण फक्त 17व्या शतकात अडकलो आहे खरं तर, परंतु ते सुद्धा हरकत नाही. पानसरेंनी ज्या पद्धतीने शिवाजीला आपलासा केला ते सगळ्यात मोठं दुःख होतं आणि म्हणून पानसरेंना मारलं. शिवाजी कोण होता हे जे त्यांनी मांडलं ते फार अडचणीचं वाटलं. इथे आपण बघूया ना, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि कुठल्याही आपल्या
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये या एक प्रकारचा जो इतिहास आहे, ज्याच्यात इतकी देवाणघेवाण आहे, त्याचा आपण काहीतरी अभ्यास केलाय? एक तरी इतिहास तज्ज्ञ आहे का महाराष्ट्रामध्ये की जो इथल्या इतिहासाबद्दल वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातल्या गोष्टींबद्दल काही आपल्यापर्यंत आणतो? मी एकच उदाहरण देईन याच्यामध्ये. वाकरू भावेंचं पुस्तक पेशवाईवरचं मी वाचत होते, आपल्याला माहित असेल, केसरीचे संपादक. हा, पेशवाईची सावली. पेशवाई हेच नाव आहे. सावली. आणि ते केसरीचे संपादक होते, टिळकवादी. त्यांनी त्याच्यात असं लिहिलेलं आहे की पेशवाईचं काय महत्त्व आहे. हे लिहिताना ते असं लिहितात की मुसलमानी आमदानीमध्ये सर्वांना असा एक स्वतंत्रपणा सर्व जातींच्या ठायी उत्पन्न झाला होता. त्यामुळे सर्व जाती वर्णातून संत निर्माण होत होते. पेशवाईमध्ये सर्व समाज वर्णाश्रम धर्माच्या शिस्तीखाली आणला गेला आणि त्यामुळे इथे इतर जातीतले संत आढळे नासे झाले. हे अतिशय गौरवानी, कारण तेव्हा पॉलेमिक्स नव्हतं जेव्हा ते लिहित होते तेव्हा. तर ते हे जे लिहितात याच्यावरून मी काय विचार केला, म्हणजे आम्ही त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा असं लक्षात आलं की 11व्या शतकापासून ते अगदी 16व्या शतकापर्यंत जेव्हा इथे संतांची संपूर्ण चळवळ, भक्ती चळवळ उभी राहिली, ती सर्व चळवळ ही मुसलमानी आमदानीमध्ये उभी राहिली. आपण तेव्हा कोण राजे होते ते बघा. मला त्याचं गौरव बिलकुल करायचा नाही आहे. मी फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छिते, कोणी केलाय याचा अभ्यास आहे आज आपल्याकडे. निदान अतमजीत सिंगने आपल्याला बरीच माहिती पंजाबबद्दल दिली. मला फार त्यांचे आभार मानायचे आहेत त्याच्यासाठी. महाराष्ट्राबद्दल अशी माहिती सांगणारे आहेत का लोक आपल्यात, जे आपल्या तरुण मुलांचं एक माहिती देतील त्यांना याची, की आपला इतिहास कसा कॉम्पोजिट होता, म्हणजे त्याच्यामध्ये कशी देवाणघेवाण होती आणि पेशवाई काय होती. आज हिंमत नाही कोणाची पेशवाईवर लिहिण्याची महाराष्ट्रामध्ये. आज आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये मी चौकशी केली, मुंबई विद्यापीठात सुद्धा मध्ययुगाच्या इतिहासावर महाराष्ट्राच्या कोणी अभ्यास करत नाही. एक तर त्यांना त्याचं महत्त्व वाटत नाही किंवा त्यांना हिंमत होत नाही. हे झालं एक. आता संस्कृतीचं बघू आपण. संस्कृतीच्या बद्दल सुद्धा आपल्याला हे म्हणता येईल की कशी सांस्कृतिक देवाणघेवाण ही संपूर्ण त्या काळात सुद्धा चालू होती. एक तर संतांमध्ये सुद्धा हे बाकीचे लोक होते की जे म्हणजे कॉम्पोजिट कल्चरचा एक प्रकार होता. उदाहरणार्थ मी एक सांगते, त्याच्यामध्ये भाषा म्हणून जर आपण विचार केला तर भाषेवरती सुद्धा, मराठी भाषेवरती वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांचे आणि ह्याचे प्रभाव आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की मराठी मुसलमान कोकणीत बोलतात उदाहरणार्थ, किंवा तिकडचे जे असतात सोलापूरचे, आमच्या फैयाजचे शेजारी राहतात, त्यांचे दखनी भाषा बोलतात. या सर्व भाषा मराठीच्याच एक प्रकारच्या हे आहेत. आज अजीज नदाफ हे विद्रोही साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष राहिले होते. त्यांनी या विषयावरती बराच अभ्यास केलेला आहे आणि भाषेचं कसं एक असं देवाणघेवाण आहे, एकाचे दुसऱ्यावर, दुसऱ्याचे पहिल्यावर कसे परिणाम आहेत आणि त्याच्यामधनं या निरनिराळ्या भाषा, बोलीभाषा कशा निर्माण झाल्या आहेत ह्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे, काही लोकांनी केला आहे. प्रश्न येतो असा, महाराष्ट्रामध्ये ह्याचा ना अभ्यास ना काही, आणि मग इथल्या पुण्यातल्या ब्राह्मणांनी सदाशिव पेठेत बोललेली भाषा हीच फक्त शुद्ध भाषा, म्हणून इथल्या सर्व ग्रामीण भागातली मुलं नापास कशात होत असतील? फक्त मराठीत. चूक असेल तर आठवण सांगा यातली, की फक्त मराठी भाषेत लोक फेल होतात. आणि म्हणून सुद्धा अतिशय वाईट गोष्ट घडते ती म्हणजे इंग्रजी माध्यमात पाठवतात मुलांना, म्हणजे त्यांना इंग्लिश येत नाही, पण मराठीत नापास होण्यापेक्षा मग इंग्लिशमध्ये सगळ्यांना सारखा त्रास होईल, ही काहीतरी कल्पना तयार झालेली आहे. हे झालं संस्कृती. संस्कृतीत पण खूप देवाणघेवाण आहे आणि ते मी आता त्याच्यात जास्त आणखी बोलत नाही. भाषा हा एक मुद्दा त्या संदर्भातला. शिक्षणामध्ये जमातवाद किती असावा आपल्या पाठ्यपुस्तकात?
मी एक लेख लिहिलेला आहे, खरं म्हणजे तो आहे म्हणजे माझ्याकडे. ह्याच्या काही कॉपीज मी आणल्यात, आपल्याला बघायचं असेल तो नंतर पाहू शकता आपण. पण पाठ्यपुस्तकामध्ये कशा पद्धतीने जात जमातवाद आहे. आणि हा का आहे? कारण ह्याच्यामध्ये इतिहासकार काहीच करत नाहीत. मग शाळातले शिक्षक ज्यांना त्या कमिटीवर नेमलेलं आहे पाठ्यपुस्तकं लिहिणाऱ्या, ते हा इतिहास लिहितात. आणि तो इतिहास लिहितात म्हणजे काय, कशावरून लिहितात मला सांगता येणार नाही. पण मराठी भाषेत जर का महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल तेवढंच फक्त लिहिलेलं असेल, हे बाबासाहेब पुरंदरे त्यांनी जे शिवाजीचं म्हणून लिहिलेलं आहे ते इतकं भयंकर आहे की ते सगळं घेऊन हे इतिहास लिहिणार आणि तो इतिहास आपल्या शाळेतल्या आपल्या मुलांना वाचायला मिळणार. हे शिक्षण आहे आपलं. हे जर आपलं शिक्षण असेल, आपण कशाला इथे चर्चा करायची की इथे आमचं खूप मोठा सेक्युलर हे आहे आणि आम्ही हे सगळं काय खरं म्हणजे ते आम्ही जपायला बसलोय. कुठे बसलोय जपायला? आपण कुठेच ह्याची चर्चा करत नाही आहोत. आणखी एक गोष्ट मला म्हणायची, काही काही गोष्टी ज्या मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात तेवढ्याच मी फक्त मांडू इच्छिते. आणखी एक गोष्ट म्हणजे सावरकरांना हिरो कोणी हो केलं? आपण नाही केलं. आपल्या कॅलेंडरवर त्यांचे फोटो आपण छापले. आम्ही मधल्या काळात एक शर्मिला रेगे आता वारल्या, मी संध्या म्हात्रे आणि शर्मिला रेगे मिळून एक पत्रक तयार केलं की सावरकरांचं तैलचित्र लावू नये. शर्मिला रेगेला एकाही प्राध्यापकाची पुणे विद्यापीठात सही घेता आली नाही त्या पत्रकावर. आणि इतकंच नव्हे, मला हे सांगायचं आहे, एकाही प्राध्यापकाची. आणि हे मी मुद्दाम इथे उल्लेख करते कारण सावरकराच्या विरोधी लिहिण्याची एक तर लोकांना पटत नाही, एक तर पटतच नाही की सावरकर ग्रेट. का ग्रेट? म्हणजे ते मुसलमान बायकांवर बलात्कार केले पाहिजे असं लिहितात त्यांच्या 6 सोनेरी पानेमध्ये. त्याच्यावरचाही माझा एक लेख मी आणलेला आहे, गुजरात पॅटर्न, महिला आणि सावरकर या विषयावर मी एक लेख लिहिला होता, जो सप्तर्षींच्या सत्याग्रहीमध्ये सुद्धा त्याचा काही भाग छापला गेला होता. आणि त्यासाठी कोळसे पाटलांच्या अंगावर आले लोक. त्या लेखातले काही उल्लेख केले कुठल्या तरी सभेत म्हणून, कारण त्यामध्ये रेफरन्स नव्हते. पण माझ्या ह्या मुख्य लेखामध्ये सगळे रेफरन्सेस दिलेले आहेत की सावरकर कुठे काय म्हणालेले आहेत. आणि ते बायकांवर बलात्कार करणं, मुसलमान बायकांवर बलात्कार करणं हे राष्ट्रनिर्मितीचं एक महत्त्वाचं कार्य आहे असं मानतात. हे बघा, हे काय आहे, मी आता त्याच्यामध्ये काही बोलू इच्छित नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, आपण त्यांना हिरो केलं. आपल्यातलेच विचारवंतांनी त्यांच्याबद्दल खूप लिहिलं. त्यांच्या विरोधी लिहिणारे आपण कुठे लेख, हा माझा लेख कोणी छापला नाही हे विशेष. ना लोकसत्ता ना महाराष्ट्र टाइम्स, मी अर्थात इतर बाहेर पाठवला नाही, पण इथे कोणी छापला नाही. ह्याचं कारण सावरकरांच्या विरोधी लिहायचंच नाही. सभा घेतली काही लोकांनी त्यावेळेला आणि त्यांनी हे सांगितलं की सावरकर हे हिरो होते, त्यांचं तैलचित्र लागलंच पाहिजे. तैलचित्र लावणं न लावण्याला माझा विरोध नाही आहे. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, म्हणजे कोणी तुम्ही भूमिका काही घ्या, पण अहो आपल्यातले लोक कशी भूमिका घेतातच कशी, हा माझा प्रश्न आहे. आणि ह्याचा आपण कुठेतरी आपण याचा विचार करावा असं मला जरूर वाटतं. त्याच्या बाहेर म्हणजे असं की त्यानंतर मी अजून एक म्हणजे मुसलमानांकडे येते आता. ते असं की आज परवा मृदुला भाटकरांचा निर्णय आलाय, एक काही मराठी पेपरनी छापलेला नाही. त्या असं म्हणतात की तो मोहसिन शेख, मी कार्यकर्ती आहे, आम्ही नीती नागेपासून मोहसिन शेखपर्यंत एक मोठी एक हे काढली होती, म्हणजे मोर्चा काढला होता. नगरच्या पुढच्या कुठलं ते गाव मी विसरले नीती नागेचं, त्या गावापासून ते पुण्या हडपसरपर्यंत, खर्डा, हां खर्डा ते हडपसर असा आम्ही मोर्चा काढला होता. आणि तिथे त्या मोहसिन आगेला केवळ त्याची दाढी, टोपी आणि शर्ट कसला त्याचं मला सांगता येणार नाही, पण त्या ह्याच्यात हिरवा शर्ट असं म्हटलंय त्यांनी, हे घातलं होतं. तो मशिदीतून बाहेर आला. हिंदू राष्ट्र सेनेच्या काही मुलांनी त्याला ठार मारलं. परवा बेलची केस आली कोर्टात, आपण वाचली असेल कदाचित, कारण इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया 2 पेपरला त्याच्याबद्दल आलेलं आहे, पण कुठल्याही मराठी पेपरने दिलेलं नाही. मृदुला भाटकर या जज होत्या हायकोर्टाच्या ह्या केसमध्ये. त्या असं म्हणतात की जो माणूस
जो मुलगा मेला तो इनोसंट होता, पण त्याचा एकच फॉल्ट होता की तो दुसऱ्या धर्माचा होता. आणि ही मुलं यांना आधीच भडकवलेलं होतं, म्हणून हे त्याचं वेगळं दिसल्यावर प्रतीक म्हणजे तो दाढी त्याची किंवा त्याची टोपी असेल मशिदीतून नमाज पढून आलेला, तर ते वेगळं दिसल्यामुळे ह्या मुलांनी त्याला मारलं. आणि हे त्या अक्यूजच्या म्हणजे जे आरोपी आहेत त्यांच्या फेवरमध्ये जातं की ते दुसऱ्या धर्माचे आहेत म्हणून त्याला मारलं. म्हणजे ते आधीच भडकलेले होते त्या, आणि हा समोर आला, मग ह्यानी त्याला मारलं. कुठे चाललोय आपण? म्हणजे हा देश आपण एकीकडे म्हणतो, ह्या देशात असं आहे का की म्हणजे ऑलरेडी हिंदू राष्ट्र झालंय का हे, की दुसऱ्या धर्माचा माणूस दिसला की त्याला मारून टाकायचं असं जज म्हणतात. हे मी नाही सांगत, रवीश कुमारनी त्या दिवशी अर्ध्या तासाचं ह्याच्यावरती हे पण घेतलेलं आहे संपूर्ण चर्चा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण असताना ह्या गोष्टी होत आहेत आणि ह्याची कुठेही चर्चा सुद्धा होत नाही महाराष्ट्रात. ही सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे. म्हणून मला एक या संदर्भामध्ये आपण ह्याचाही विचार करावा असं मला वाटतं, कारण आपण सुद्धा ह्यातून मुक्त नाही आहोत. मी असं म्हणते की मी अर्धी हिंदू अर्धी मुसलमान आहे. ह्याचं कारण असं की माझा नवरा मुसलमान आहे, मी हिंदू आहे धर्म न बदलता लग्न केल्यामुळे, आणि 2 मुलं मात्र दोन्ही आहेत, त्यामुळे त्या मुलांसारखी मी पण अर्धी हिंदू अर्धी मुसलमान आहे. मुसलमानांमध्ये फिरल्यानंतर माझ्या हे सातत्याने लक्षात आलेलं आहे की त्यांची टोपी त्यांची दाढी ही बघितली की आपल्यातल्या लोकांना सुद्धा अस्वस्थता येते. म्हणजे अखेच आपण राष्ट्रद्रोही म्हणत नाही त्यांना, परंतु ही अस्वस्थता जरूर येते. म्हणजे मी हे स्वतः अनुभव घेतलेले अगदी म्हणजे समाजवादी सर्कलमधल्या कितीतरी लोकांनी, किंवा समाजवादीच असं नव्हे अगदी सेक्युलरवाद्यांमधल्या, की एकदा मी गाडीतून जाताना माझ्याबरोबर म्हणजे मी त्यांच्याच गाडीत जात होते, एक समाजवादी नेते होते, ते ईद होती, काही लोक बाहेर आले, टोपी दाढी वगैरे, त्यांची दाढी तर असतेच पण टोपी घालून वगैरे चला लागले फिरायला टोप्या घालून. ही कॉमेंट म्हणजे टोपी घातली तरी सुद्धा चालत नाही, ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ त्यांच्या सांस्कृतिक प्रतिमा आपल्याला चालत नाहीत. हे कल्चर प्लस नॅशनलिझम मगाशी ते म्हणाले आतमजीत सिंग, पण मला असं म्हणायचं आहे की कल्चर प्लस नॅशनलिझम याची गरज इथल्या उच्चवर्णीयांना नाही, कारण त्यांचं कल्चर हेच नॅशनल कल्चर आहे. म्हणून त्यांना कल्चर प्लस नॅशनलिझम असं म्हणण्याची गरज नाही. त्यांचं नॅशनलिझमच त्यांनी असा डिफाईन केलेला आहे की जे ही संस्कृती ही प्रतीकं मानतील तेच राष्ट्रवादी, बाकीचे राष्ट्रद्रोही. म्हणून ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. हे सहजतेने बोललं जातं इथे की हा कसला मुसलमान तो कसला मुसलमान, म्हणजे हुसेन दलवाई तो कसला मुसलमान, रझिया पटेल ती कसली मुसलमान. म्हणजे जे आपल्यासारखे असतात, दिसतात, बोलतात ते मुसलमान नाहीत. म्हणजे मुसलमान ही कल्पना आपण आधी आपल्या मनात तयार केलेली आहे. आणि मी हे ऐकायला कुठल्याही हिंदुत्ववाद्यांमध्ये जात नाही, हे मी सगळं आपल्याच आजूबाजूच्या लोकांमध्ये ऐकते. तू हा कसला मुसलमान, हा तर ब्राह्मण दिसतो. मग त्याला चीड आली, तो असं म्हणाला काय एवढा वाईट दिसतो मी. आणि हे त्यांनी मला घरी येऊन सांगितल्यावर मला धक्काच बसला की आपला मुलगा असं बोलतो. मी आपल्याला सांगते की काय समाज म्हणजे, आणि हे जर माझ्या मुलांच्या बाबतीत घडतं तर इतरांना काय वाटत असेल ह्याचा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. आता मी शेवटचा एकच मुद्दा घेते, समान नागरी कायदा, प्लीज, एवढा एकच. आपला विषय कुठला? मुसलमानांच्या संबंधातला एकमेव विषय तो म्हणजे समान नागरी कायदा. समान नागरी कायदा मानतोस मग राष्ट्रवादी, नाही मानत राष्ट्रद्रोही. आपल्याही डोक्यात आहे हे, आपण तपासून बघा आपल्या डोक्यात आहे की नाही. म्हणजे परवा हमीद दलवाईंना पुरस्कार दिला, त्यांचं कुठलं महत्वाचं वाक्य वाटलं साधनेच्या पृष्ठभागावर आलेलं वरच्या पानावरती? हमीद दलवाई असं म्हणतात, मी जन्माने मुसलमान आहे पण संस्कृतीने हिंदू आहे.
त्यामुळे मला कुठल्याही एका ह्याच्यात टाकू नका. जेव्हा हे त्यांनी लिहिलं बरोबर होतं, त्यांच्या एकूण त्यावेळच्या विचाराला परिस्थितीला साजेसं होतं. आज ते असं म्हणाले असते असं मला काय वाटत नाही. परंतु आपल्याला आज काय महत्त्वाचं वाटलं हे महत्त्वाचं आहे. कारण हे आपण लिहितोय. हमीद दलवाई वारले त्याला आता जवळपास म्हणजे 22 अधिक 16 38 वर्ष झाली. पण आज आपल्याला काय महत्त्वाचं वाटतं ते साधनेच्या मूर्खपृष्ठावर आलेलं आहे. आणि मला असं वाटलं की आज यांना हे महत्त्वाचं वाटतं म्हणजे आम्ही संस्कृतीने हिंदू आहोत म्हणून मी असं म्हणाले की आजही महाराष्ट्रामध्ये कॉम्पोजिट कल्चरची कुठेही चर्चा नाही. ते आहे हे माहिती नाही आणि तरी आम्ही म्हणतो आम्ही सेक्युलर राष्ट्रवादी. हा या सगळ्यातला मोठा प्रॉब्लेम आहे. तेच समान नागरी कायद्याबद्दल मला फक्त एवढं म्हणायचं आहे की समान नागरी कायदा काय आहे हो? हा समान नागरी कायदा कोणी त्याची चर्चा केली आहे? कोणी म्हटलंय? रफिक झकरिया असं म्हणाले होते की समान नागरी कायद्याची चर्चा कोणी केली आहे मला दाखवा, मग मी त्याच्या बरोबर आहे की नाही हे सांगतो. कोणी मांडत नाही हे. ते असं म्हणतात, आपणही त्याच रीतीने त्याची पुन्हा एकदा पुनरुक्ती करतो. ते समान नागरी कायदा हा एक स्टिक म्हणून लावतात, आपणही समान नागरी कायदा ही स्टिक म्हणून लावतो. मला असं म्हणायचंय आत्ता मी समान नागरी कायद्याला विरोध आणि बाजू आणि विरोधाला उभी राहिलेली नाही. मला हे म्हणायचंय की जेंडर जस्टिस ज्याच्यामध्ये आहे असा कायदा आला पाहिजे. मग तो सर्व पण तो त्यांच्या त्यांच्या संस्कृतीप्रमाणे त्यांच्या कायद्याप्रमाणे तो कसा त्याचा मांडणी करायची हे आपण बघावंच लागेल. समान कायदा असा त्याचा अर्थ होत नाही. तो त्या धर्माप्रमाणे त्यांची मांडणी, कारण इथल्या सर्व समाजाला ते कसं पटेल त्यांनी तरच त्याची इम्प्लिमेंटेशन होणार. नाहीतर इथे हिंदू बायकांना एका नवऱ्याने 2 बायका करू नयेत असा कायदा झाला. किती जणांना शिक्षा झाल्या हो? उदाहरणं दाखवा जरा. झाला का? म्हणजे प्रत्यक्ष फायदा झाला का हिंदू बाईला तरी त्या 2 बायका न करण्याचा? एवढंच मला फक्त हे करायचं आहे. दुसरं असं याच्यामध्ये मी एका आमच्या महिलांच्या मीटिंगमध्ये असं म्हणाले की आपण असं करूया की मेहेर नावाची जी चीज आहे ना मुस्लिम कायद्यात, तर आपण ती घेऊया आणि आपण असं म्हणूया की सर्व हिंदू पुरुषांनी सुद्धा, मुसलमान हिंदू सर्व पुरुषांनी आपल्या बायकोला मेहेर दिली पाहिजे. हा तुम्ही उल्लेख करा, मला मान्य आहे समान नागरिक आहे. काय होतंय हे आपण करतोय का? नाही. मग आता हे सगळं करताना एकच ह्याच्या मागची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण हे विसरतो. आपण सतत म्हणतो की जर्मनीत जसं झालं तसं इथे होईल, पण आपण हे विसरतो की जर्मनीमध्ये जे काय झालं ते जून विरोधी, जूनची जर्मनीतली परिस्थिती आणि मुसलमानांची भारतातली परिस्थिती ही वेगळी आहे, पूर्णतः या वेगळी आहे. ती कशी की इथे जो मुसलमान आहे भारतामध्ये बराचसा तो अर्थातच म्हणजे मेजॉरिटी सेक्शन 40 ते 50% हा ओबीसी समाजातला आहे आणि दलित समाजातला आहे. तर ह्यांना गोपाल सिंग कमिटी नेमली इंदिरा गांधींनी, पण त्याचा हे छापला पार्लमेंटमध्ये ठेवला नाही अहवाल. त्याच्यामध्ये सगळं त्यांनी असं मांडलेलं आहे की कशी ही खाली खाली ज्याचा विकासाच्या ह्याच्यावरती टप्प्यावर खाली खाली जाणारा हा समाज आहे. त्याच्यानंतर सच्चर कमिटी आली, त्याच्यानंतर बरेच ह्याच्यावरचे रिपोर्ट आले. आपण अजून बदलला का आपला विचार? मी युवक क्रांती दलात होते त्यावेळेला आम्ही असं म्हणायचो की दलित आदिवासी स्त्रिया आणि भटके विमुक्त नंतर ऍड झालं, पण मुस्लिम ही ऑप्रेस कम्युनिटी आहे हे आपण मानलं नाही? मानलं. असं जर मी म्हणाले तर आजही आपल्याला लगेच पटेल असं नाही. आपण ह्याच्यावर विचार करा, पाहिजे तर आपण ह्याचं वाचन करा. ज्या रिपोर्ट्समध्ये जो डेटा आहे ह्या रिपोर्टमधला तो आपण तपासून बघा आणि तो तपासून बघून आपण ठरवा की ही ऑप्रेस कम्युनिटी आहे का नाही आहे. आणि ती ऑप्रेस कम्युनिटी असताना जर आपल्या विचारात येत नसेल तर आपल्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा येणार नाही. आपण त्यांना बरोबर घ्यायचे प्रयत्न करणार नाही आणि जेव्हा आपण त्यांना बरोबर घ्यायचे प्रयत्न करणार नाही तेव्हा सेक्युलर राष्ट्रवादाचं स्वप्न दूरच राहणार. हे आपणही ध्यानात ठेवलं पाहिजे.
त्यांना मुसलमानांचा विरोध त्यांचा मुसलमानांसाठी आहे असं मला वाटत नाही. तो त्यांचा विरोध हा समानता विरोध आहे. त्यासाठी इथल्या सगळ्या समाजाला एकत्र ठेवण्यासाठी मुसलमानांचं भूत त्यांनी उभं केलंय. ज्यू तिथे सावकार होते, श्रीमंत तरी होते, इथले मुसलमान हे अगदी दरिद्री, तरी त्यांचं भूत त्यांनी उभं केलेलं आहे सगळ्या समाजासमोर. आणि ते दूर करण्यासाठी आपल्याला अधिक मेहनतीने विचाराने प्रयत्न करावे लागतील. एवढंच सांगून मी आपली रजा घेते. नमस्ते. अस्सलाम वालेकुम.